राम राम मंडळी, ॲग्री डॉक्टरच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने रब्बी ज्वारीचा कडबा कसा गोळा करायचा ते पाहूयात। सकाळी सकाळी उठलात सध्या आणि आम्हाला टास्क असाईन झालं की आज रब्बी ज्वारीचा कडबा गोळा करायचा आहे। हे आमचं ट्रॅक्टर आलं, ट्रॅक्टरमध्ये बसलात आणि या ठिकाणाहून धाडधूड छाडधूड करत निघालात। रस्त्यामध्ये आम्हाला आमच्या भवानी मातेचं मंदिर दिसलं। हा जो हायवे आहे तो वरवटी ते चिमणमाळ एक्सप्रेसवे सोनतळ्यात आलात। इथे आमची गाडी पण पार्क केलेली आपल्याला दिसेल चिंचेखाली। इथला जो रस्ता आहे तो खूप खडकातून दिलेला आहे। असं करीत आम्ही वर आलात। या ठिकाणी जो आपला शक्तिपीठ महामार्ग आहे महाराष्ट्र शासनाच्या, याची मार्किंग या ठिकाणाहून दिसेन आपल्याला। इथूनच तो जाणार आहे। या ठिकाणी ज्यामध्ये आहे पहिल्या ट्रिपमध्ये एक 5 पिकअप करायचे होते, म्हणजे 5 बुजाडं न्यायचे होते। एका ट्रिपमध्ये आमचं टार्गेट होतं। गाडी आली, या ठिकाणी आम्ही पार्क केली। फर्स्ट जी पिकअप आहे ते घेतलं। रब्बी ज्वारीचा मळा पाहू शकतात। या ठिकाणी पलंगच डायरेक्ट झाडावर टांगलेला आहे। वाव, यहाँ से तो नज़ारा बहुत अच्छा है। इथून नजारा बघून आम्ही खाली उतरलात। जे काय फर्स्ट पिकअप आहे ते घेण्यासाठी या ठिकाणी आमचे दाजीबा विशेष मॅनेजर आहेत, सिद्धू असेल, यांचं डिस्कशन चालू होतं किंवा कोणतं पिकअप पहिलं घ्यायचं। या ठिकाणी संपूर्ण डिस्कशन झाल्यानंतर टास्क चालू झालं। पहिलं पिकअप आम्ही या ठिकाणाहून घेतलं आणि दुसऱ्या पिकअपसाठी निघालात। तर दुसरे पॅसेंजर पण जवळच होतं, म्हणजे जे काय दुसरं बुजाड आहे ते पण आम्ही कलेक्ट केलं। दाजे आमचे निवांत आता तंबाखू मळताना दिसत आहेत। दुसरीकडे जर पाहिलं तर दुसरं पण पिकअप झाल्यानंतर आता आमचं तिसऱ्या पिकअपला आम्ही निघालात। तिसऱ्या पिकअपच्या आधी आमच्या पायाला दचकट लागलं आणि जखम जोडीचा या ठिकाणी आम्ही उपयोग करून घेतला। या आयुर्वेदिक इलाजानंतर आम्ही चौथ्या आणि 5व्या पिकअपसाठी निघालो। या ठिकाणी चौथ्या आणि 5व्या पिकअपच्या ठिकाणी आम्ही गाडी पार्क केली, ट्रॅक्टर पार्क केले। तेवढ्यात हे नातवंड वरी आनंद घेत होते। 45 डिग्री सेल्सिअसमध्ये टपावर खेळत होते। यामध्ये सगळ्यात मोठं टार्गेट होतं ते म्हणजे वर पेंडी फेकणं। मिसाईलसारखी धावत येऊन वर पेंडी टाकावी लागत होती। तेवढ्यात आजोबांनी दोघांना खाली उतरवलं। मी मिसाईलप्रमाणे धावत आलो आणि पेंडी टाकायचो। हे संपूर्ण 5 पिकअप झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी रस्सीने संपूर्ण जो हेल आहे तो आवळून घेतला। आता पोटामध्ये कावळे ओरडत होते। वेळ झाली लंच ब्रेकची। तेवढ्यात आईने कुटके, भात, चक्क्या, ताक असा मस्त दुपारचा हा शेतातला टिफिन घेऊन आली। या ठिकाणी आम्ही कुटक्यासोबत ताक पिऊन या ठिकाणी आनंद घेतला आणि जे काय फर्स्ट पिकअप आहे ते संपूर्ण या ठिकाणी आम्ही ड्रॉप केले। पहिल्या ट्रिपचे 5ही पॅसेंजर त्यांच्या होम लोकेशनला आणून ठेवले आणि जी काय आता आमची दुसरी ट्रिप आहे त्या दुसऱ्या ट्रिपसाठी आम्ही निघणार होतो। संपूर्ण तयारी केली आणि वरवटी ते चिमणमाळ एक्सप्रेसवेने आम्ही हा ट्रॅक्टर म्हणजेच छकडा घेऊन निघालात। हो, या लोकेशनला 4ही पॅसेंजर आम्ही घेतले एक एक करून। इथं सगळ्यात मोठं कार्य होतं आमच्या दाजीबाचं, ते म्हणजे 4 पॅसेंजर म्हणजे 4 बुचाडं एकाच ट्रिपमध्ये हेल रचणे। हे संपूर्ण झाल्यानंतर रस्सीने या ठिकाणी आम्ही आवळून घेतलं। दिवसभराचं टास्क या ठिकाणी कंप्लीट झाल्यासारखं वाटत होतं। पाण्याचा स्वाद घेतला आणि जे काय आमची दुसरी ट्रिप आहे ती होम लोकेशनच्या दिशेने रवाना केली। दुसऱ्या ट्रिपचे 4ही बुचाडं आम्ही घेऊन होम लोकेशनकडे रवाना झालो। या ठिकाणी एक चेहऱ्यावर एक आनंद होता की आज काम कंप्लीट झालं। या ठिकाणी आम्ही होम लोकेशनला पोहोचलात। 4ही पॅसेंजर या ठिकाणी ड्रॉप ऑफ केले आणि 6च्या दरम्यान आमचं दिवसभराचं टास्क संपलं। तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।